गाडीचा किरकोळ धक्का आणि अल्तमशवर जीव घेणा हल्ला. मुथा बिल्डिंग परिसरात 16 वर्षीय युवकाला डोके फुटेपर्यंत बेदम मारहाण. शहरात संतापाचे वातावरण. आज दिनांक 16 रोजी शनिवारी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मुथा बिल्डिंग परिसरातील किरकोळ कारणावरून पुन्हा एकदा गुंडगिरीचा थरार पाहायला मिळाला. गाडीचा किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून 16 वर्षीय युवकाला 5 ते 6 जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक 14 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात युवकाचे डोके फुटून तो गंभीर जखमी झाला. जखमी युवकाचे नाव अल्तमश इम्रान शेख, वय वर्ष 16, राहणार माळीपुरा, जुना जालना असे असून त्याच्यावर जिल्हा घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार किरकोळ धक्का लागल्यानंतर काही तरुणांनी संतापाच्या भरात अल्तमशला घेरत लाथाबुक्क्यांनी आणि कठीण वस्तूंनी मारहाण केली. मारहाण इतकी अमानुष होती की युवकाचे डोके फुटून रक्तबंबाळ अवस्थेत तो रस्त्यावर कोसळला. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमी अल्तमशला उपचारासाठी जिल्हा घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सदर बाजार पोलीस ठाणे गाठून आरोपींविरोधात तक्रार दिली. दरम्यान सदर बाजार पोलिसांनी जखमीचा मेडिकल मेमो देत पुढील प्रक्रिया सुरू केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल असं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून किरकोळ कारणावरून युवकांना मारहाण करण्याचे प्रकार वाढत चाललेत. पोलिसांनी गुंड प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून वर्तवण्यात येते.